क्रांतिकारी जेलौजी सगळ्यांना. विषय खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने या विषयाला थोडंसं म्हणजे गांभीर्याने ऐकलं पाहिजे. मी जे काही बोलतो आहे ते मी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बघितला होता. एक परप्रांती शुक्ला त्याचं नाव आहे. त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये तो बोलत होता की आपण ह्या महाराष्ट्रातील जी काही मुंबई आहे त्या मुंबईवरती कब्जा करू शकतो. म्हणजे आता ही जे काही निवडणुकी आल्या आहेत जवळ आता, तर त्याने बरोबर त्या लोकांनी अभ्यास केलेला आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामुळं हे लोक जे काही बोलतात ते एकदम आत्मविश्वासाने बोलतात. त्यांना एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो? त्याला एकच कारण आहे की त्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये येऊन चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. त्यांनी टक्केवारी बघितलेली मराठी लोकांची की ह्या मुंबईमध्ये मराठी लोक किती आहेत, त्याच्यानंतर बाहेरून येणारे लोक त्यांचा टक्का किती आहे. त्यामुळे तो बिंदासपणे या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जिथे जिथे तो सभा घेतो आहे तिथे जाऊन तो हेच सांगतो की आपण ह्या महाराष्ट्रावरती, ह्या मुंबईवरती कब्जा करू शकतो. त्याच्या ह्या डोक्यात जे काय आलं आहे, जे काय भूत, हे भूत उतरवण्याचं काम मराठी माणसाने केलं पाहिजे खऱ्या अर्थाने. पण मराठी माणूस आपला एकमेकांचं पाय ओढत बसलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आणि जे काही मुंबईमध्ये जे काही स्थानिक लोक आहेत त्यांनीसुद्धा परप्रांतीय लोकांना डोक्यावरती बसून ठेवलेले आहे. कारण जे काही लोक बाहेरून येत आहेत कामासाठी, एक वेळ मराठी लोकांना डावललं जाते आणि त्यांना जवळ केलं जाते. अशा गोष्टी मी बऱ्याच वेळा बघितलेल्या आहे. आज मुंबईमध्ये बघा की प्रत्येक परप्रांतीयाला गाळा भाड्याने कुणी दिलेला आहे याचा विचार तुम्ही पण करा. आणि खरं तर त्यांना जमिनी पण कुणी दिल्यात हे पण विचार केला पाहिजे. आपण आपलं अस्तित्व स्वतःच्या हाताने नष्ट करत चालले थोड्याशा पैशापायी. उद्या हेच आपल्या डोक्यावरती बसणार आहेत आणि मुतणार आहेत, आणि आता मुतायला लागलेले आहेत. हे डायरेक्टली कब्जा करण्याची भाषा बोलतो. म्हणजे बघा, ह्या मुंबई मिळवण्यासाठी आपल्या मराठी माणसाने किती संघर्ष केला हे आपण विसरत चाललेलो आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्याच्यामध्ये किती लोकांचं बलिदान, आपण ते असंच व्यर्थ घालवणार आहे का याचा पण विचार आपण मराठी माणसाने केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो काय बोलतो आहे ना की त्याने टक्केवारी काढली आणि त्याच्यानंतर तो बोलतो की ह्या महाराष्ट्राच्या मुंबईवरती आपण कब्जा करू शकतो, राज्य करू शकतो. आणि तो त्यांच्या लोकांना भडकवतो आहे की आता बस झालं, आपण मार खाणं, हे करणं, ते करणं. मला एक गोष्ट सगळ्यात सांगायची की आपण मराठी माणसांनी थोडंसं गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपण कधीच या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपण एकामेकांचे पाय ओढण्यात एकदम व्यस्त आहोत. आणि अशा प्रकारची जे काय आपली महाराष्ट्राची जे काही प्रमुख शहरं आहेत ते शहरं यांच्या हातात जात चाललेले आहेत. आणि ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळं मला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या लोकांना, मराठी माणसांना एकच विनंती करायची की आता तरी गांभीर्याने घ्या. कारण कसं, ही जर शहरं आपल्या हातातून जर गेली तर आपलं काहीच उरणार नाही आपलं म्हणण्यासारखं. कारण बघा, आपण ज्यावेळेस आपल्याकडे गावाकडे ज्यावेळेस दुष्काळ वगैरे सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेस आपण शहराकडे धाव घेतो. आपली मुलं बाळं शहरामध्ये येतात, तिथे राहतात, काम धंदा वगैरे करतात, प्रत्येकाच्या हाताला काम मिळतं. पण आता हल्ली झाले कसं माहिती आहे का, हे लोक पहिल्यापासून इथे येत राहिलेत. ह्या लोकांनी इथे येऊन जागा घेतल्यात, गाळा विकत घेतल्यात, त्याच्यानंतर फ्लॅट्स पण विकत घेतले ह्या लोकांनी. आणि भरपूर काय, म्हणजे आता बघा कुठलं असं क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये हे लोक दिसणार नाही. तुम्ही भाजी विक्रेता बघा, हेच लोक आहेत. छोटे छोटे व्यवसायापासून तर मोठे मोठे व्यवसायापर्यंत, किंवा कॉर्पोरेट असेल, मोठे मोठे ऑफिसेस असतील, त्या ठिकाणी तुम्हाला हेच लोक दिसतील. मग आपण करतोय काय? फक्त नावालाच बोलायचं का की मुंबई ही महाराष्ट्राची? असं होत नाही आहे. जे काय आपल्याला आपल्या महापुरुषांनी संघर्ष करून मिळवून दिले ते आपल्याला टिकवता आलं पाहिजे. पण आपण ते करत नाही आहे. राजकारणी लोक त्यांचा फायदा करून घेत आहेत. ह्या गोष्टी आपण गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. आणि जो खऱ्या अर्थाने जो कोणी नेता मराठी माणसासाठी लढतोय त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. हे आपण केलं पाहिजे. आणि शुक्लाला मला एकच सांगायचं ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की बाबा रे, हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्रातील जनता ही छत्रपती शिवरायांच्या विचारांची, छत्रपती संभाजी राजांच्या विचारांची आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची आहे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांची आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आहे. त्याच्यानंतर
लोकशाहीर, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ही जनता आहे. त्यामुळं तुझं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहील ह्या मुंबई महाराष्ट्रावरती कब्जा करण्याचं. त्यामुळं मला एकच विनंती की अशा प्रकारचं काही भडकाऊ भाषण करू नको, जेणेकरून हा त्रास इतर जे काही सर्वसामान्य तुमचे परप्रांतीय लोक जे त्यांची परिस्थिती आम्ही स्वतः लक्षात घेतो आणि जाऊ दे बाबा करतोय बिचारा काम तर करतोय, अशा लोकांना त्रास होईल तुझ्या अशा मानसिकतेमुळे. त्यामुळं आपण इथं आलात, इथे राहा, व्यवस्थित राहा, तुम्हाला मान सन्मान सगळ्या काही गोष्टी मिळतील. पण जर अशा प्रकारचं कब्जा करण्याची भाषा करत असेल तर ह्या गोष्टी कधीही आम्ही मराठी माणसं पूर्ण होऊ देणार नाही आहे. तुमचं हे जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. एक वेळ अशी येईल की तुम्हाला परत एकदा जावं लागेल. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि राजसाहेबांबद्दल तुझं काय असेल मत मला माहीत नाही, पण एक गोष्ट ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो की शेवटपर्यंत आम्ही राजसाहेबांसोबत आहोत. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णा.